नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। नाशिक जिल्हा न्यायालयाचा निकाल ऐकून दुःख झालं। न्यायालयाने फक्त समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे न्याय द्यायचा असतो। कुठल्या निवडणुकीमध्ये किती खर्च येतो, कुणाचं नुकसान होतं हे पाहणं त्यांचं काम नाही। न्यायालयावर आजही आमचा विश्वास आहे, मात्र तेथे असलेल्या न्यायाधीशांनी निवडणूक किती खर्च होतो त्यामुळे आपण स्टेट देत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदविलं होतं। याबाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। जिल्हा न्यायालयाने निर्णय दिलाय तो निर्णय वाचल्यानंतर अतिशय दुःख झालं। त्या न्यायालयामध्ये इलेक्शनला किती खर्च लागतो, कसा केला जातो, सरकारचा किती पैसा त्याच्यावर खर्च होत असतो, त्या गोष्टी बघण्याचे कुठले तिथं तसे अधिकार नाही। त्यांना अधिकार एवढेच आहेत की न्याय द्यायचा का नाही द्यायचा आणि निकाल कशा पद्धतीने द्यायचा। त्यामुळे न्याय देवतेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। पण तिथे असणारे जज त्यांनी जे काही तिथं विश्लेषण केलेलं आहे की असा पैसा लागतो, मग इलेक्शन कशाला घ्यायला पाहिजे, मग इलेक्शनला लागणारा पैसा हा कुठेतरी वाचावा म्हणून मी त्या ठिकाणी स्टे देत आहे। हास्यास्पद आहे आणि दुर्दैव आहे। अशा पद्धतीने निकाल लागत असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ह्याच्यामध्ये जो कुठला निकाल त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिला असेल तर त्याच्या खोलात जाऊन बऱ्याच ठिकाणी निकाल बदलण्यात आलेले आहेत जर चुकीचा दिला असेल। त्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काय चुकीच्या पद्धतीने निकाल दिलेला आहे तो त्या ठिकाणी लक्ष घालावं आणि तो मार्गी लागावा। कारण एखादी व्यक्ती जर सरकारचा पैसा जो गरिबाला मिळाला पाहिजे तो गरिबाला न देता जर नेता म्हणून तो पैसा स्वतःच्या घरात आणत असेल तर तो क्रिमिनल गुन्हा झाला आणि क्रिमिनल गुन्हा जर एखादा नेता करत असेल तो आज मंत्री असेल तर तिथं त्यांचं निलंबन हे झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे।